नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या केडीज कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट या डिपार्टमेंटने गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ₹500 प्रतिमाह स्टायपंड म्हणजेच विद्यावेतन योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरायचा त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला सुद्धा विसरू नका. आता बघा, महाडीबीटीच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही बघा या ठिकाणी न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन वरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन नेम या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्हाला तुमच्या आधाराप्रमाणे ऍप्लिकंटचं नाव या ठिकाणी टाकावं लागणार आहे. युजर नेम तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागणार आहे. तुम्ही युजर नेम काहीही बनवू शकणार आहात. युजर नेम टाकल्यानंतर तुम्ही पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड कसा असावा लागेल? पासवर्ड मध्ये एक अप्पर केस अल्फाबेट असणार आहे, लोअर केस अल्फाबेट असणार आहे, नंबर असणार आहे आणि स्पेशल कॅरेक्टर असणार आहे. असा तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी असणार आहे. पासवर्ड हा कमीत कमी 8 कॅरेक्टरचा आणि मॅक्झिमम 20 कॅरेक्टरचा असणे आवश्यक आहे. पासवर्ड टाकून जायचं तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायला लागणार आहे. मोबाईल नंबर टाकून गेट ओटीपी फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन असं या ठिकाणी टिक करावं लागणार आहे. आणि मोबाईल नंबर वरती तुम्हाला एक ओटीपी येणार आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला हा ओटीपी या ठिकाणी टाकावा लागणार आहे. ओटीपी टाकून तुम्हाला ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे आणि ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करावं लागणार आहे. जसं तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे त्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन लॉग इन वरती जाणार आहात. तुम्हाला या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून आणि कॅप्चा टाकून ऍप्लिकेशनचं लॉग इन करावं लागणार आहे. ऍप्लिकेशन लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरीफाय करावं लागणार आहे. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. आधार व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली होणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो बघा, आता ऍप्लिकेशन लॉग इन करायचं आहे तुम्हाला. ऍप्लिकंटचं लॉग इन या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही करू शकणार आहात. जसं तुम्ही ऍप्लिकंट लॉग इन करणार आहात तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रोफाईल स्टेटस दाखवत आहे 0%. हे तुम्हाला 100% तुमचं प्रोफाईल कम्प्लीट असणं आवश्यक आहे. हे प्रोफाईल कम्प्लीट करण्यासाठी यू हॅव नॉट फिल्ड युअर कम्प्लीट प्रोफाईल डिटेल, प्लीज क्लिक हिअर टू कम्प्लीट इट. या ठिकाणी क्लिक हिअर वरती क्लिक करावं लागणार आहे. जसं तुम्ही क्लिक हिअर वरती क्लिक करणार आहात हे तुमच्या पुढे याच्या काहीतरी टर्म्स अँड कंडिशन दाखवणार आहे. याला तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकंट्स नेम ऍज पर एसएससी मार्कशीट, तुमचं ऍप्लिकंटचं नाव 10वीच्या मार्कशीटवर कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे. त्याच्यानंतर पॅरेंट्स गार्डियन मोबाईल नंबर भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे रिलिजियन डिटेल्स, यामध्ये तुम्ही तुमचा धर्म या ठिकाणी निवडायचा आहे. हिंदू, मुस्लिम, जैन, पारसी, सिख जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडावी लागणार आहे. ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, जनरल आणि एससीबीसी जे कास्ट असेल ते कॅटेगरी निवडा. त्याच्यानंतर बघा, उदाहरणार्थ आपण ओबीसी कास्ट निवडलेली आहे, त्यानंतर कास्ट निवडायचे. त्याच्यानंतर तुमचं ओबीसी कॅटेगरीमध्ये जी कास्ट आहे ती तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. ओबीसी कास्ट झाल्यानंतर तुम्ही डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट असं विचारलं आहे, तुम्हाला यस या ठिकाणी करावं लागणार आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही जनरल मध्ये फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर. कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इश्युइंग अथॉरिटी, कास्ट सर्टिफिकेटचा इश्युइंग अथॉरिटी डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागणार आहे. डिस्ट्रिक्ट निवडा. त्याचं ऍप्लिकंटचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. इश्युइंग अथॉरिटी आहे, इश्युइंग अथॉरिटी सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, तहसीलदार, नायब तहसीलदार कोण तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती खालील राईट साईडच्या कॉर्नरला तुम्हाला दाखवलेलं असेल की कोण तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलेलं आहे. एसडीओ करा, तहसीलदार करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. अपलोडची साईज आहे 15 KB ते 256 KB मध्ये तुमचं हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इश्युइंग डेट टाकायचे. डेट टाकू झाल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता इन्कम सर्टिफिकेटचे डिटेल या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं इन्कम किती आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकणार आहात. इन्कम टाकल्यानंतर तुमचं हे इन्कम
तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. इन्कम सर्टिफिकेट येस करायचं आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुमचं इश्युइंग अथॉरिटी आहे, जे असेल ते टाका. त्यानंतर अपलोड करायचं आहे सर्टिफिकेट. त्यानंतर इश्यू डेट टाकायची आहे. डेट टाकू झाल्यानंतर तुम्हाला रहिवाशी पुरावा द्यायचा आहे. आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र? तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर तुम्हाला येस करायचं आहे. तुम्ही जर नो असाल तर तुम्ही ह्या स्कॉलरशिपसाठी पात्र असणार नाहीत. त्याच्यानंतर डू यू हॅव डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का? तर येस म्हणायचं आहे. तुझ्यानंतर तुमचं सेल्फ आहे, फादर, ब्रदर, सिस्टर. तुमच्याकडे कोणाचं सर्टिफिकेट आहे? तुमचं सेल्फ स्वतःचं असेल तर सेल्फ करा. तुमच्याकडे स्वतःच नसेल तर तुम्ही फादरचं किंवा ब्रदरचं, सिस्टरचं वापरू शकणार आहात. त्याच्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर. डोमिसाइल सर्टिफिकेट जसं नाव आहे तसं तुमचं ऍप्लिकेंटचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. इश्युइंग अथॉरिटी कोण आहे ते टाकायचं आहे. त्याच्या डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून डेट टाकायची आहे मित्रांनो. डेट टाकून झाल्यानंतर खालील पॉईंट आहे पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स. याच्यामध्ये तुम्हाला सॅलराईड, आर यू सॅलराईड? तुम्ही विद्यार्थी आहात त्याच्यामुळे नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी ऑफ टाईप या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार बँक लिंक तुम्हाला स्टेटस या ठिकाणी बघायचं आहे. तुमचं आधारला बँक लिंक आहे का अकाउंट, आणि ते तुमचं जनधन अकाउंट असेल तर त्याला काही लिमिट आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. नो करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक अकाउंट नंबर आणि आयएफसी कोड टाकून सेव्ह करायचा आहे. हे सेव्ह झाल्यानंतर तुमची ही स्टेप, पहिली स्टेप या ठिकाणी सेव्ह होणार आहे. अशा तुम्हाला प्रत्येक स्टेप या ठिकाणी सेव्ह कराव्या लागणार आहे. चला मित्रांनो, आपण माहिती इन्फॉर्मेशन भरून झालेली आहे मित्रांनो. भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह करणार आहात तुमची पर्सनल माहिती या ठिकाणी सेव्ह होऊन तुम्ही दुसऱ्या स्टेप वरती येणार आहात. दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला ऍड्रेस भरायचा आहे. ऍड्रेस टाकून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावचं नाव टाकायचं आहे. गावचं नाव टाकून जर तुम्ही करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस एक असेल तर येस करायचं, नसेल तर नो करा. दुसरा ऍड्रेस टाकावा लागणार आहे. आणि ह्या स्टेपला पण तुम्हाला सेव्ह करावं लागणार आहे. जसं तुम्ही सेव्ह करणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅरेंटचे डिटेल या ठिकाणी भरावे लागणार आहेत. इज फादर अलाइव्ह? येस करायचं आहे. मदर अलाइव्ह? येस करायचं आहे. असेल कुणाची जर आई किंवा वडील कोणी नसेल तर त्या ठिकाणी नो करून त्यांची माहिती भरायची गरज नाही मित्रांनो. हे बघा, त्याच्यानंतर तुम्हाला फादरची माहिती भरायची आहे. फादरचं ऑक्युपेशन कोणतं आहे याच्यापैकी तुमचं जे व्यवसाय करतात, जे वडील करतात ते लिहायचं आहे. त्यानंतर सॅलरीड असेल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. मदरचं नाव टाकायचं आहे. मदरचा व्यवसाय टाकून आणि सॅलरी असेल तर यस, असेल तर नो करून सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह करणार ते पण स्टेप तुमची सक्सेस होणार आहे. त्याच्यात करंट कोर्स या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही ज्या व्यवसायामध्ये शिकत आहात सध्या तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे आपण विद्यार्थ्यांचा फॉर्म भरत आहेत आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी करंट कोर्स टाकावा लागणार आयटीआय मध्ये शिकत असल्याचं. ऍडमिशन इन द करंट कोर्स या ठिकाणी 2024 कोणत्या वर्षी ऍडमिशन घेतलं ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इश्यू तुमचा जिल्हा या ठिकाणी तुमच्या कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते टाकायचं आहे. तुमच्या कॉलेज तालुका या ठिकाणी टाकायचा आहे. क्वालिफिकेशन लेवल व्होकेशनल कोर्स असं तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर स्ट्रीम आहे. स्ट्रीम मध्ये तुम्हाला कोणतं स्ट्रीम निवडायचं आहे, तुमचं आयटीआय जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी ऑदर तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. तुमचं कॉलेज कोणतं आहे ते सर्व कॉलेज तुमच्या जिल्ह्यातील या ठिकाणी दाखवले जाणार आहेत. ही योजना फक्त गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. हे पण तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमचं कॉलेजचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं ट्रेडचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागणार आहे. तुमचं जे ट्रेड आहे तुम्ही ते निवडू शकणार आहात. त्याच्यात तुम्ही फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयर मध्ये शिकत आहात का, फर्स्ट इयर रिन्यूअलचा फॉर्म असेल तुम्हाला सेकंड इयर करावं लागणार आहे. फर्स्ट इयर निवडायचं आहे. फर्स्ट इयर असेल मध्ये असाल तर तुम्ही फर्स्ट इयर परस्युइंग हा ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यातून तुम्हाला ऍडमिशन डेट या ठिकाणी विचारली जाणार आहे. तुमच्या ऍडमिशनची डेट तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागणार आहे. ऍडमिशन डेट टाका, फीस पेड तुमची फीस या ठिकाणी टाकावी लागणार आहे. 00 टाकू शकता मित्रांनो. तिथं ऍडमिशनची डेट आपण टाकून घेतलेली आहे. बघा, ऍडमिशनची डेट आपण या ठिकाणी टाकत आहोत. ऍडमिशन डेट, फीस पेड, करंट कोर्सचे पूर्ण डिटेल या ठिकाणी भरून घ्यायचे आहे मित्रांनो. करंट कोर्सचे डिटेल भरून झाल्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे, रेग्युलर कोर्स निवडा. करंट कोर्स डिटेल भरून झालेली आहे मित्रांनो. करंट कोर्स डिटेल भरून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फीसची पावती अपलोड करू शकता. ऍडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आणि माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. जसं तुम्ही माहिती सेव्ह करणार तुम्ही नेक्स्ट स्टेप वरती जाणार आहे. त्याच्यामध्ये पास्ट क्वालिफिकेशन आता तुम्हाला टाकावं लागणार आहे. म्हणजे तुमचं पास्ट क्वालिफिकेशन याच्या अगोदर तुमची 10वी जायचं 10वी टाका, 12वी जायचं तर 10वी आणि 12वीचं तुमचं डिटेल या ठिकाणी भरावे लागणार आहे.
चला आपण हे पास्ट क्वालिफिकेशन डिटेल पण भरून बघा. पास्ट क्वालिफिकेशनचे डिटेल पण या ठिकाणी भरून झालेले आहेत. सर्व डिटेल भरून झाले तुम्हाला सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही फास्ट क्वालिफिकेशन भरून झाल्यानंतर पुढची स्टेप आहे हॉस्टेल डिटेल. या ठिकाणी हॉस्टेल डिटेल भरायचं. तुम्ही जर हॉस्टेलवर राहत असाल तर हॉस्टेलवर निवडायचं आणि पूर्ण तुमचे हॉस्टेलची डिटेल आणि हॉस्टेलचं सर्टिफिकेट अपलोड करून या ठिकाणी माहिती सेव्ह करत आहे. तुम्ही जर हॉस्टेलवर राहत नसाल तर तुम्ही डे स्कॉलर हा ऑप्शन निवडून सेव्ह करायचा आहे. जसं तुम्ही सेव्ह करणार तुमचे संपूर्ण प्रोफाईल हे या ठिकाणी बघा 100% कंप्लीट झालेलं दाखवत आहे. संपूर्ण प्रोफाईल 100% कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप वरती जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्यावरती क्लिक करणार त्यामध्ये तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप डिपार्टमेंट हे दिसणार आहे. त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 स्कीम दिसणार आहेत. त्याच्यामध्ये स्टायपंड ऑफ ₹500 पर मंथ ऑफ ट्रेनिंग क्राफ्ट ट्रेनिंग स्कीम इन गव्हर्नमेंट आयटीआय हे तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. हे तुम्हाला निवडल्यानंतर अप्लाय फॉर दी स्कीम या स्कीम बद्दल संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी वाचू शकणार आहात. त्याच्यानंतर अप्लाय फॉर दी स्कीम या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही अप्लाय फॉर दी स्कीम या ऑप्शन वरती क्लिक करणार आहात तुम्ही हा प्रथमतः फॉर्म भरत आहात त्याच्यामध्ये रिन्युअल ऍप्लिकेशन आहे का तर नाही असं तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी फॅमिलीमध्ये किती तर तुम्ही फक्त तुमच्या फॅमिलीमधील 2 विद्यार्थी या योजनेसाठी लाभ घेऊ शकणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला 1 किंवा 2 किती जण लाभ घेत आहेत हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. जर 1 असेल तर 1 निवडायचं आहे आणि या ठिकाणी अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. अंडरटेकिंग फॉर्म अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर विचारत आहे तुम्हाला की आर यू सस्पेंडेड फ्रॉम ऑर्डर तर तुम्हाला या ठिकाणी नो सगळ्या ऑप्शनला तुम्हाला नो 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 असं करायचं आहे. नो नो झाल्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तुमचं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला फाईल अपलोड सक्सेसफुली असं पण दाखवलं जाणार आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्ट बजेट हेड प्रत्येक कॉलेजचा बजेट हेड हा वेगवेगळा असणार आहे. यामध्ये 6 बजेट हेड दाखवलेले आहेत. तुम्हाला जो तुमचा बजेट हेड आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. चला आपण संपूर्ण माहिती भरून घेऊ. बघा मित्रांनो ही सर्व माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे. सर्व ऑप्शन निवडून झाले. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सेव्ह करणार तुमच्या पुढे तुमचं पूर्ण फॉर्मचा प्रिव्ह्यू या ठिकाणी दिसणार आहे. तुम्हाला ही संपूर्ण माहिती अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी वाचायची आहे. तुम्ही सर्व माहिती योग्यरित्या भरली आहे का हे तपासून घ्यायचं आहे. सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहायचं आहे की तुम्ही योग्य डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत का. तुम्ही व्ह्यू डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी पाहू शकणार आहात. सर्व डॉक्युमेंट पाहिल्यानंतर खालच्या साईडला जो छोटासा बॉक्स दिसत आहे त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहात तुमच्या पुढे हा सक्सेसचा मेसेज येणार आहे. सक्सेसचा मेसेज पण येईल आणि तुम्हाला तुमच्या SMS पण येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही माय अप्लाइड स्कीम या ऑप्शन मध्ये जाऊन तुमच्या ह्या स्कीमचं जे फॉर्म भरलेला आहे त्याचं PDF या ठिकाणी व्ह्यू फॉर्म हा ऑप्शन दिसेल तुम्हाला. या व्ह्यू फॉर्म ऑप्शनवरती व्ह्यू करून तुमचं PDF या ठिकाणी तुम्ही प्रिंट करू शकणार आहात. मित्रांनो व्ह्यू फॉर्म वरती क्लिक करून तुम्ही तुमची प्रिंट या ठिकाणी काढू शकणार आहात. तुम्ही या ठिकाणी बेनिफिट मध्ये पाहू शकत असाल की तुमची अमाऊंट किती आहे. मंथली 500 रुपये, नंबर ऑफ मंथ किती आहे 12 आणि टोटल अमाऊंट तुम्हाला किती हजाराचा लाभ भेटणार आहे तर 6,000 रुपये एवढं तुम्हाला टायफंड म्हणजेच विद्यावेतन या ठिकाणी भेटणार आहे. या फॉर्मला तुम्ही प्रिंट करून तुम्ही हा फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि तुमच्या संस्थेमध्ये जमा करायची आहे. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट नक्की करू शकता. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.